शरीराला थंडावा देणारा आणि पोटासाठी हलकं असं साबुदाणा कस्टर्ड खूप भारी लागतं चवीला. उन्हाळ्यामध्ये काही गोड खायची इच्छा झाली किंवा उपासाला काही वेगळं खायचं असेल तर हे नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे अशा छान रेसिपी तुम्हाला वेळेवरती बघायला मिळतील. नमस्कार मंडळी, मी हिना तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अस्सल मराठी रसोईमध्ये. चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर आपल्याला साबुदाणा कस्टर्डसाठी लागणारं साहित्य, मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो 3 ते 4 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. छान असा मऊ झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे इलायची पावडर घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, फ्रूट्समध्ये अनार घेतलेला आहे, सेब घेतलेला आहे, साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्हाला चवीनुसार जे जे फ्रूट्स आवडतात त्याचे सर्व फ्रूट्स घ्या. इथे साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चम्मच साजूक तूप घालायचं आहे. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आता साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि साबुदाणा घालून छान असं आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तुपामुळे आपल्या साबुदाण्याला सुगंधही छान येतो आणि कस्टर्डला टेस्टही छान येते. तर आता आपल्याला याला 5 मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा हे छान शिजतो पण. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आपलं चॅनल एक पाऊल पुढे गेलं आहे, म्हणून ही खास रेसिपी तुमच्या सर्वांसाठी. असाच तुमचा सर्वांचा सपोर्ट कायम राहू द्या आणि ही खास स्पेशल रेसिपी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. तर आता आपल्या इथे साबुदाणा छान असा परतून झाला आहे. आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स पण परतून घ्यायचे आहेत, म्हणजे ड्रायफ्रूट्स पण आपले छान असे तुपामध्ये शिजून जाणार. तर इथे आपले साबुदाणा आणि ड्रायफ्रूट्स छान असे परतून झाले आहे. आता आपल्याला गॅस बंद करून हे साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला एक कढई घेऊन घ्यायची आहे. कढईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि दूध आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला मंद आचेवरती दूध गरम करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण बासुंदीला दूध गरम करतो ना, तशाच प्रकारे पण त्यापेक्षा थोडा कमी वेळपर्यंत करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा बिलकुल होत नाही, तर तशा वेळेला उपवासासाठी हे फ्रूट कस्टर्ड खूप छान लागतं आणि पोटासाठी खूप हलकं आहे, पचायला खूप हलकं आहे. पण साबुदाणा कस्टर्ड नक्की बनवा. आणि साबुदाणा पटकन एनर्जी देतो, त्यामुळे उपवासासाठी खूप छान आहे. इथे आपलं दूध गरम झालेलं आहे. याला आपल्याला थोडं परत आटून घ्यायचं आहे आणि आपल्याला चम्मचच्या साहाय्याने याला ढवळत राहायचं आहे, दूध उतू नको जायला म्हणून. आता या स्टेपमध्ये आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे यामध्ये, आणि साखर घालून परत साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे. या कस्टर्डमुळे आपलं पोट लांब वेळी भरलेलं वाटतं, मध्ये परत भूक लागत नाही.
साबुदाणा शरीराला पटकन ताकद देतो, म्हणून त्यामुळे आपल्याला उपासामध्ये अशक्तपणा जाणवत नाही. आणि इथे दूध आणि साबुदाणा दोनही आहे, ज्यामुळे आपल्याला एनर्जी आणि कॅल्शियम दोनही भरपूर प्रमाणात मिळतात. तर आता इथे आपल्याला साबुदाणा आणि आपले ड्रायफ्रूट्स जे आपण परतून घेतले तुपामध्ये, ते आता आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायचे आहे. आता आपल्याला साबुदाणा दुधामध्ये परत 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. हा कस्टर्ड पचायला हलका असल्यामुळे घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप चांगला आहे आणि सर्वांना खूप आवडतोही. साबुदाण्यामुळेच आपल्या कस्टर्डला छान अशी कन्सिस्टन्सी येते, म्हणून आपल्याला यामध्ये वेगळं कस्टर्ड पावडर घालण्याची काहीही गरज नाही आहे. आपलं हे कस्टर्ड पूर्णपणे नॅचरल आहे. आपण यामध्ये कुठलंच कस्टर्ड पावडर वापरलेलं नाही आहे, त्यामुळे अजून हेल्दी आणि घरगुती लागतं. आता इथे आपला साबुदाणा दुधामध्ये छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला फ्रूट्स घालून घ्यायचे आहे. फ्रूट्स आपल्याला जास्त वेळ शिजवून नाही घ्यायचे आहे, बस फ्रूट्स घालायचे आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, वरून वेलची पूड घालायचं आहे आणि आपलं कस्टर्ड तयार आहे. तुम्ही फ्रूट्स कस्टर्ड थंड झाल्यानंतर पण घालू शकता. जर तुम्हाला जास्ती थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा 1 तास, त्यानंतर मग वरून फ्रूट्स घाला, ते पण छान लागतं. तर आता हे कस्टर्ड आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये थंड न करता मी असं साईडला ठेवून थंड करणार आहे. तर आता इथे आपलं कस्टर्ड तयार आहे. कस्टर्ड थंड झालं की आपल्याला एका बाउलमध्ये काढून वरून परत फ्रूट्स घालून घ्यायचे आहे. त्यामुळे थोडासा क्रंच येतो आणि प्रत्येक घासामध्ये फ्रूट्सची मज्जा येते, त्यामुळे कस्टर्ड खायला अजूनच मजेदार लागतो. आजची ही स्वीट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.